गोव्याहून एक काळीज पिळवटून टाकणारी बातमी। जन्मदात्रीनंच पोटच्या मुलाच्या केलेल्या हत्येमुळे खळबळ माजली आहे। गोवा पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये सूचना सेठ या खुनी मातेला बेड्या ठोकल्या आहेत। घटस्फोटानंतर मुलाची पतीशी भेट होऊ न देण्याच्या क्षुल्लक उद्देशाने ही हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे। गोव्याच्या हॉटेलमध्ये चिमुकल्याची हत्या करून तिने चिमुकल्याचा मृतदेह बॅगेत भरून टॅक्सीने प्रवास केला। प्रवासादरम्यान मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा तिचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे। बघूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट। पोटच्या मुलाची अत्यंत निर्दयीपणे हत्या करणारी ही वैरीण आहे सूचना सेठ। पतीसोबत असलेल्या वादातून तिने पोटच्या मुलाचा बळी दिलाय। मुलाला साधं खर्चटलं तरी आई कळवळते, पण आईच्या रूपातल्या या वैरिणीनं 4 वर्षाच्या चिमुकल्याची स्वतःच्या हाताने हत्या केली आहे। त्याचा मृतदेह बॅगेत भरून सोबत नेलाय। सूचना ही आयटी क्षेत्रातील तज्ञ आहे। तिने स्वतःची कंपनी स्थापन केली आहे। तिचा 2010 मध्ये विवाह झाला होता, तर 2019 मध्ये तिने मुलाला जन्म दिला। 2020 मध्ये तिचा पतीसोबत वाद सुरू झाला आणि हा वाद घटस्फोटापर्यंत गेला। घटस्फोटावेळी न्यायालयाने रविवारी मुलाला पतीशी भेटण्याची परवानगी दिली होती। त्यानुसार रविवारी मुलगा आणि तिचा पती भेटणार होते, पण त्यांची भेट होऊ नये म्हणून ती मुलाला घेऊन शनिवारी गोव्याला गेली आणि तिथंच तिनं हॉटेलच्या रूममध्ये क्रूरपणे हत्या केली। सोमवारी सूचनानं हॉटेलमधून चेकआउट केलं। त्यावेळी तिनं बंगळुरूला परतण्यासाठी टॅक्सी बुक करण्याची विनंती कर्मचाऱ्यांना केली। विमानाचा प्रवास स्वस्त आणि जलद गतीने शक्य असतानाही तिनं टॅक्सीनंच प्रवास करण्याचा हट्ट केला। तिची ही मागणी पूर्ण करण्यात आली, पण या मागणीमुळे कर्मचाऱ्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली। ती टॅक्सीनं बंगळुरूकडे रवाना झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी सूचनाचा मुक्काम ज्या रूममध्ये होता त्याच्या साफसफाईला सुरुवात केली। सफाई कामगारांना रूममध्ये रक्ताचे डाग आढळल्यामुळे त्यांचा संशय बळावला। क्षणाचाही विलंब न करता त्यांनी गोवा पोलिसांना याची वर्दी दिली। पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधून मुलाविषयी विचारणा केली, तेव्हा तिनं मुलाला मित्राच्या घरी काही दिवसांसाठी सोडल्याची बतावणी केली। वो लेडी ने ये बोला कि वो जो बच्चा है वो उन्होंने मारगांव में किसी फ्रेंड के घर पे थोड़ा दिन रहने के लिए छोड़ा। परेश ने इंसिस्ट किया कि वो एड्रेस उनको बता दिया जाए, तो लेडी ने एक एड्रेस भी दिया। परेश ने इमीडिएटली फतोड़ा पुलिस स्टेशन के पीआई को कांटेक्ट किया और बोला एक बार जाके चेक कर। इमीडिएटली फतोड़ा पीआई वहाँ पे चेक किया तो एड्रेस फेक निकला। चुकीची माहिती देत पोलिसांची सहज दिशाभूल करण्यात यश येईल अशा गैरसमजातून सूचना काहीच घडलं नसल्यासारखं वागत होती। तिनं दिलेल्या खोट्या माहितीची, फसव्या पत्त्याची पोलिसांनी लगेच शहानिशा केली। तिनं केलेल्या या गुन्ह्याची उकल जवळजवळ झालीच होती, फक्त तिला बेड्या ठोकण्याचा अवकाश होता याची कल्पना तिला नव्हती। शोइंग प्रेजेंस ऑफ माइंड, परेश ने विदाउट द नॉलेज ऑफ द लेडी ड्राइवर से बात की और ड्राइवर के बोला, ड्राइवर से ये इन्फॉर्मेशन पास की कि इमीडिएटली द टैक्सी हैज टू बी टेकन टू द नियरेस्ट पुलिस स्टेशन। ड्राइवर ने गाड़ी उस पुलिस स्टेशन में लेके गया, आई मंगला पुलिस स्टेशन, चित्रदुर्गा डिस्ट्रिक्ट। आई मंगला पुलिस स्टेशन के स्टाफ से हमने रिक्वेस्ट किया कि एक बार तलाशी ले लो। जब इनके लगेज ओपन करके देखा तो उसमें बच्चे का डेड बॉडी। पोलिसांनी कोकणी भाषेतून दिलेली सूचना ऐकून टॅक्सी ड्रायव्हर काहीसा भेदरला, पण त्याचा कसलाही सुगावा न लागू देता त्यानं टॅक्सी आय मंगला पोलीस ठाण्यात नेली। पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन झाडाझडती घेतली, तेव्हा तिच्या बॅगेत मुलाचा मृतदेह पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच हादरली। गोवा पोलिसांनी सूचना विरोधात मुलाच्या हत्येचा गुन्हा नोंदवलाय। आय मंगला पोलिसांच्या ताब्यातून तिला अटक करण्यात आली आहे। हृदय पिळवटून टाकणाऱ्या या गुन्ह्याचा छडा लागलाय। या घटनेनं मायलेकाच्या नात्यातील अतीव प्रेमाच्या भावनेला कलंकित केलंय। बेळगावहून अक्षता नाईकसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।